तिने काय केलं, ते टोपी काढली आणि विठ्ठलापाशी ठेवून दिली पायापाशी. विठ्ठलापाशी ठेवल्यावर विठ्ठल म्हणे, आजी हे तर कापडाची दिसू लागली, बदलली का काय म्हणे तू? म्हण देवा, म्या शब्द दिलेला मी बदलत नसतो. म्हणे तो सोन्याची टोपी कबूल केली ना, म्हणे सोन्याचीच तर टोपी वय. हे माया नातू, त्याचं नाव सोन्या, आणि हे त्याची एवढ्या हुशार बाया. विठ्ठल हे दान मागाव का नाही, बाया लय हुशार आहे, लय मस्त दान मागते दा. बायाशिवाय जमतच नाही ना, अजिबात नाही. विठ्ठल मग आपल्याला मराच आहे, आपल्याला मराचं आहे, आपल्याला मराचं काही 7 दिवसात आपल्याला मराचं आहे. 7 दिवसात मराचं आहे, 7 दिवसातच मरते ना मारा. एका गावात कीर्तनाला गेलो, असंच मी कीर्तनात सांगितलं, आपल्याला 7 दिवसात मरा लागते, 7 दिवसात मरा लागते. तिची सबन जण मंडपातल्या बाया लढू राहिल्या, 7 दिवसात मरा लागते, 7 दिवसात मरा लागते आपल्याला. त्यातली एक म्हातारी बिजाच हाचे जोरजोऱ्यानं, लय जोरजोऱ्यानं हासे. म्हटलं आजी 7 दिवसात मरा लागते, सबन जण म्हटलं रडू राहिले, तू कोण हसू राहिली? म्हणे म्या काय म्हटलं होतं, या गावातले सर्वजण 7 दिवसात मरणार आहे, मी या गावची नोंद म्हणे मारा. एवढ्या म्हाताऱ्या हुशार. विठ्ठल मग आपल्याला काय करायचं आहे, मराचं आहे. मरणा हक्क का बहाना आहे, मरावं लागतं. एक दिवस मरावं म्हणजे मरावंच लागतं. मरणं अटळ आहे, मरणं अटळ आहे. आपण हा देह आणला, हा देह आपण भगवंतापासून उसना आणला. कसा आणला? उसना आणला. मग आपण उसना आणलेला देह भगवंताला असाच द्यायचा का? देह आणलेला आपण शरीर जे आणलं भगवंतानं, जे उसना दिलं, असाच द्यायचा का आपल्याला? कसा द्यायचा? नामस्मरण करून द्यायचा. एका जणानं घोडा आणला गावात, एका जणानं विकत घोडा आणला गावात. घोडा विकत आणला आणि दारात बांधला. घोडा दारात बांधला. 3 दिवस घोडा एका जागेवर बांधून खाऊन पिऊन टकाटक राहिला घोडा. एक दिवस काय केलं, त्या गावातल्या चोरानं घोडा चोरला. घोडा चोरला आणि त्यानं काय केलं, 8 दिवस घरातच ठेवला. आणि नंतर काही दिवसाच्या नंतर ते घोडा बाजारात नेऊन मांडला. ते चोरानं काय केलं, बाजारात नेऊन मांडला घोडा. आणि तिथं मग घोडा घेणारे आले. का हो दादा, कितीला दिला घोडा? घोडा कितीला दिला? ते म्हणे तुम्हीच सांगा ना किंमत, किंमत तुम्हीच सांगा ना. म्हणे 8,000 रुपये देतो म्हणे बा घोड्याचे. ते म्हणे 8,000 रुपये घोड्याचे. त्याला वाटलं ज्या अर्थी घोड्याचे 8,000 रुपये द्यायला तयार आहे, त्या अर्थी नक्की आपला घोडा किमतीचा, आपला घोडा किमतीचा आहे. नंतर दुसरं नाही म्हणे बा आपल्याला द्यायचं नाही. मग कितीचा द्यायचा? मग 40,000ला घोडा आपल्याला विकायचा. तो घरी गेला, तो घरी गेला. दुसरा आला, मग दादा केवढ्याचा दिला घोडा तुमचा? मग दादा तुम्हीच सांगा ना किंमत केवढ्याचा? मग 70,000 रुपयात देतो म्हणे घोडा. 70,000 रुपये. त्याला वाटलं 8,000 रुपयाचा 70 वर आला. नेमका आपल्या घोड्याची किंमत लय आहे गड्या, आपल्या घोड्याची किंमत लय आहे. हा गेला, नाही म्हणे मग तुम्हाला द्यायचा कितीले? म्हणे ₹1,00,000 घोडा द्यायचा आपल्याला, ₹1,00,000. तिसरा आला, मग दादा घोडा कसा दिला? मग दादा म्हणे ₹1,00,000 घोडा दिला. बरं म्हणे ₹1,00,000 घोडा दिला. एक काम करा म्हणे, मी ₹1,25,000 देतो म्हणे तुम्हाला घोड्याचे. किती? ₹1,25,000. पण तुमचा घोडा मला हाणून पाहू द्या म्हणे, तुमचा घोडा मला हाणून पाहू द्या म्हणे. मग हे म्हणे ठीक आहे. लगेच घोड्यात चाबूक दिला, लगेच घोड्यावर बसला. तो व्यक्ती घोड्यावर बसला. जा घोडा हाणला त्यानं, जा घोडा हाणला. 1 किलोमीटर गेला. याला वाटलं हाणा वापस. जा घोडा त्यानं हाणला. घोडा असा हाणला, असा नेला 4-5 किलोमीटर. जसा नेला तसा वापस आला घोडा तिकडेच. यानं घोडा आणला कितीले होता? चोरानं घोडा कसा आणला? फुकट. गेला कसा? फुकट. मग आपल्याला नरदेह भगवंतानं उसनात दिला, मग आपण आणला फुकट. द्यायचा का फुकट? नाही. मग काय करा, नामस्मरण करून द्या. विठ्ठल